भाजपच्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली, अभिजित दिपकेंचा मोठा दावा। सीजेपीच्या आंदोलकांनी हिंसा केली नाही, भाजपच्या गुंडांना अटक करा, दिपकेंची मागणी। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्ताने लाल झाला होता, आंदोलनात विद्यार्थी नव्हते, गुंड होते। जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचं नरेटिव्ह पसरवलं, जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा। संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित, विरोधी पक्षाच्या खासदारांच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, त्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत स्थगित। आधी हाडं मोडलात, आता एफआयआर करून खाती बंद करताय मोदी शहा, तुम्ही जेनझीला धमकावून गप्प करू शकत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल, दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांची केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या विरोधात हक्कभंग नोटीस, विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कोणताही गोळीबार झाला नाही। सभागृहात बोलताना जितेंद्र सिंह यांनी केलं होतं वक्तव्य, मंत्र्यांनी संसदेची उघडपणे दिशाभूल केल्याचा। जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचं नरेटिव्ह पसरवलं, वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं माखला होता, पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलिसांच्या कुटुंबांना मांडली आपत्ती। उद्धव ठाकरेंचा अभिजित दिपकेंच्या आई वडिलांना फोन, आंदोलनाच्या यशाबाबत दोघांना दिल्या शुभेच्छा। चंद्रकांत खैरेंचा फोनवरून ठाकरेंनी साधला संवाद। देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेत, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा, तर दिपकेंना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवर बोलू नये, नवनाथ बन यांचा पलट। संसद भवन परिसरामध्ये अमित शहा संसदे से गायब क्यों असा बॅनर घेऊन विरोधकच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन, तर राम मंदिर दान चोरी प्रकरणी साधूंच्या वेशात येत अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी भगवी वस्त्र परिधान करत हातात दानपेटी घेऊन केला निषेध। वयात मोठ्या टॉप 9 बातम्या। विरारमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळ जमिनीवर पडल्याचा गंभीर आरोप, डॉक्टर जोगळेकर रुग्णालयातील धक्कादायक घटना, बाळाची प्रकृती चिंताजनक, सध्या ठाण्यात उपचार सुरू। कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं, डॉक्टर चंद्रकांत गायकवाडसह 300 गर्भपात केल्याचा संशय, आरोग्यमंत्र्यांच्या दिल्ल्यातच खासगी रुग्णालयात अवैध गर्भपाताचा भांडाफोड। बीडच्या गेवराईमधील टाकळगावमध्ये निम्न पातळी बंधाऱ्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते भूमिपूजन, सितपना नदीवरील पूरग्रस्त भागात हा बंधारा होणार। शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या घरी चोरी प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई, झारखंडमध्ये छापा टाकून सोन्याचे दागिने, 4 लाखांची रोकड आणि कार जप्त, आरोपींच्या झारखंडमधल्या मूळ गावातून मुद्देमाल हस्तगत। भारतीय सहकारी संघाच्या संचालकपदी प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते दरेकरांचा सत्कार। माझ्या मंत्रिपदावेळीही दरेकरांना थोडं मागं राहावं लागलं, मात्र दरेकरांनी देवाभाऊंकडे माझी शिफारस केली होती, शिवेंद्रराजेंचं वक्तव्य। डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेचा जेलमधील मुक्काम वाढला, तपास अद्याप बाकी असल्यानं तात्काळ जामीन देता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण, जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। मनसेच्या विद्यार्थी सेनेचा 1 ऑगस्टला 20वा वर्धापन दिन सोहळा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। 1 ऑगस्टला सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरामध्ये सोहळ्याचं आयोजन। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांचं घर पाडल्या प्रकरणात मनपा अधिकारी अडचणीत, महापालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांना औरंगाबाद खंडपीठाचे आज नोटीस पाहायला मिळतात। 7 दिवस कारवाई न करण्याचं तोंडी आश्वासन दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशी कारवाई केल्याचा ठपका, 4 आठवड्यांमध्ये खुलासा सादर करण्याच्या सूचना। सुनील तटकरेंचे भाचे अमोल महाडिक यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सकपाळांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश, सुनील तटकरेंशी चर्चा करूनच पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला, अमोल महाडिक यांची माहिती। तर सध्या अतिवृष्टीचा फटका जो आहे तो महाराष्ट्रामध्ये विविध भागांना बसतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद, पुढील 24 तासात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता, रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। खडकवासला धरण 100% भरलं, पुण्यातील खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले, 43,500 क्युसेक्सने यंदाचा सार्वजनिक मोठा विसर्ग, भिडेपूल पाण्याखाली, नदीपात्रात रस्ता वाहतुकीसाठी बंद, प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये पाणी शिरलं, प्रशासनाकडून पाणी शिरलेल्या भागात रेस्क्यू ऑपरेशन, मुठा नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा, खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू।
पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद, नदीपात्रातील हॉटेल्स पाण्याखाली, प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन. खडकवासला धरणातून 25,000 क्युसेक्स विसर्ग होण्याची शक्यता. पुण्यासह नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा. गंगापूरसह मुठा मुळा ओव्हरफ्लो, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. पुण्यातील नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. सध्या धरणातून 14,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून पाणी विसर्ग आणखीन वाढवला. धरणाचा 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडून 10,630 क्युसेक्सनं पाणी विसर्ग. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 24 तासामध्ये 93 मंडळापैकी 73 मंडळात अतिवृष्टीची नोंद. 16 पैकी 15 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी. धर्माबाद वगळता सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस. माहूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 188 मिलीमीटर पावसाची नोंद. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 46% पाऊस. धुळे शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात साचलं पाणी. GR सिटी हायस्कूल जिल्हा रुग्णालयाच्या आवारातही गुडघाभर पाणी.